UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून कुंड्यांची तोडफोड, फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून फेकली। मंत्रालय सुरक्षा विभागाकडून महिलेचा शोध सुरू। लाडक्या बहिणीचा राग अनावर, फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेरील तोडफोडीनंतर विजय वडेट्टीवारांचा टोला। गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा ही चिंतेची बाब, गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील महिलांच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी, सुषमा अंधारेंचं ट्विट। सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। दरम्यान अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यात विरोध। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शिर्डी महिला सशक्तीकरण मेळाव्याला सुरुवात, तब्येतीची कारणास्तव मुख्यमंत्री शिंदेंचा शिर्डी दौरा रद्द। विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवण्याची देखील मागणी। सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू, नवी मुंबईमध्ये युवा सेनेचा बोगस पोलिंग एजंट सापडल्याचा अभाविपचा आरोप, अभाविप कोर्टात दाद मागणार। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना पदावरून हटवा, विरोधी पक्षातील नेत्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी, शुक्ला निवडणुकीत पदाचा गैरवापर करतील, विरोधकांना शंका। राजकीय फायद्यासाठी विरोधकांकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी, विरोधकांच्या मागणीनंतर राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया। पॉर्नस्टारला पुढे करून भाजपकडून आमच्यावर आरोप, आम्ही पुराव्यांसह आरोप केले तर पॉर्नस्टारच्या कुटुंबाची बेअब्रू झाली, संजय राऊतांची जहरी टीका। माझगाव कोर्टात काल संजय राऊतांचा लीगल एन्काउंटर झाला, राऊतांनी हिंमत असेल तर नाव घेऊन आरोप करावेत, मग 2 वर्षाची शिक्षा होईल, सोमय्यांचं राऊतांना आव्हान। किरीट सोमय्या सावीवर चालणारं खेळणं, संजय राऊत त्यांच्या भूमिकेवर ठाम, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। आनंद दिघेंवर पटकथा लिहिण्यापेक्षा फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, चित्रपट काढायला फडणवीसांना दिघेंबद्दल काय माहिती, राऊतांचा सवाल। संजय राऊत थर्ड ग्रेड नेता, बाडग्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघेबद्दल मूळ शिवसैनिकांना सांगू नये, आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई, 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर, डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। औरंगजेबाप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही, भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। पुणे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बाहेरील महाविकास आघाडीचं आंदोलन मागे, 29 सप्टेंबरला मेट्रो सुरू होणार असल्याचं मेट्रो प्रशासनाकडून आश्वासन। आज अहमदनगरमधील श्रीरामपूर बंद, शिवरायांच्या स्मारकासह श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट उदय सामंतांना टक्कर देणार, सामंतांविरोधात ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक। आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीत निवडणूक लढवावी, योगेश कदम यांचं आव्हान, तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील, कदम यांचा दावा। अतिवृष्टीचा राज्यातील 12 जिल्ह्यांना फटका, 33,000 हेक्टरवरील पीक पाण्यात, सोयाबीन, मका, उडीदसह कापूस, कांदा आणि भाजीपाल्याचं नुकसान। समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मासेमारीवर परिणाम, समुद्रात सध्या वादळी परिस्थिती, 4 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।